हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी एकदम मजेत आहे. सो आजचा जो लुक मी क्रिएट केलेला आहे तो स्पेशली ज्यांचं लग्न होणार आहे आणि किंवा ज्यांचं लग्न ऑलरेडी झालेलं आहे, मी त्यांच्यासाठी हा लुक क्रिएट केलेला आहे. आणि लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी सिंदूर लावलेलं आहे, कारण की हा लुक सिंदूरशिवाय असा दिसत होता म्हणून. आणि अजून काय सांगायचं होतं मला, हां, आणि जो मी जे आधीच्या व्हिडिओंवरती तुम्ही मला खूप प्रेम दिलं, सो त्याच्याबद्दल पण खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि मला हा लुक तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवर बनवू हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सो चला, जास्त बडबड न करता, जे की माझे फेवरेट आहे, जास्त बडबड न करता सरळ आपण व्हिडिओकडे वळूया. ओके. तर आणि हो, अजून एक गोष्ट की मला सर्दी झाली आणि माझा खोकला पण असं थोडंसं हे होतं, म्हणून मी जास्त बोलले नाही व्हिडिओमध्ये. जे बोललेले असेल मी ते पण कट करेल. चला बघूया आपल्या व्हिडिओकडे. जास्त बडबड न करता आपण करूया आपला व्हिडिओ स्टार्ट. मी ऑलरेडी टोनर लावला आहे. मी टोनर लावलं होतं डॉट अँड कीचं. आणि त्यानंतर मी लावणार आहे मॉइश्चरायझर. सो मॉइश्चरायझर मी यूज करणार आहे पॅकचं, कारण की माझी स्किन खूप जास्त ड्राय झाली. सो जिथे जिथे ड्राय झाली मी तिथे तिथे मॉइश्चरायझर लावेल. ओके. सो मी मॉइश्चरायझर लावलं आहे. त्यानंतर मी लावणार आहे प्रायमर. प्रायमर मी घेते कलर बारचं. आणि प्रायमर पण एकदम थोडंसंच लावायचं आहे, कारण की जास्त प्रायमर लावला तो आपला जो मेकअप आहे तो पण निघून जातो. ठीक आहे. सो जिथे जिथे टी झोन एरियामध्ये जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं तुमचा मेकअप निघतो, तो इथे कन्सीलर पॅलेट घेतला आहे मार्सचं. आणि जिथे जिथे मला कन्सील करायचं, म्हणजे माझ्या स्किन टोनपेक्षा डार्क कलर घेऊन मी इथे कन्सील करणार आहे. आणि जो आजचा जो मेकअप लुक होणार आहे तो एकदम सिम्पल होणार आहे. म्हणजे जास्त मी हे हायलायटिंग आणि ते अजिबात करणार नाही, कारण की मला असं वाटतं की सगळ्यांना समजलं पाहिजे की मी काय करते आहे, म्हणजे जेणेकरून त्यांना पण समजेल आणि त्यांना पण करता येईल. सो जिथे जिथे तुम्हाला पिगमेंटेशन वाटतं आहे किंवा जिथे तुमची डार्क सर्कल असेल तिथे तिथे तुम्ही कन्सील करून घ्या. ओके. ओके, डन. त्यानंतर आपण करणार आहोत गाईज, मला असं ना माझा आवाज थोडासा वेगळा वाटतो आहे आज, म्हणून मला बोलतानाच कसं तरी होतं. ओके. सो नेक्स्ट मी फाउंडेशन यूज करणार आहे. फॉरएवर 52चं शेड नंबर आहे कस्टर्ड. नेहमीप्रमाणे मी ब्युटी ब्लेंडर वेट करायचं विसरले, सो मी आधी जाते आणि ब्युटी ब्लेंडर वेट करून आले. ओके. तर गाईज, मी माझा ब्युटी ब्लेंडर वेट करून आले. सो हातावरती फाउंडेशन घेऊन जास्त लागू थोडंसं लावायचं आहे. ठीक आहे. आणि त्याला लगेच ब्लेंड करायचं, म्हणजे जेणेकरून फाउंडेशन हे नाही होणार, ड्राय नाही पडणार. गाईज, तुम्ही मला आय होप गाईज मी तुम्हाला दिसते, कारण की मी इथे समोर आरशामध्ये बघते, म्हणजे जेणेकरून मी काय करते मला दिसते, कारण की मी बॅक कॅमेऱ्याने शूट करते. ठीक आहे. सो इथे आपलं झालं आहे फाउंडेशन. फाउंडेशन नंतर मी लावणार आहे, आज मी थोडंसं वेगळ्या टेक्निकने मेकअप करणार आहे, सिम्पल. सो नेक्स्ट मी घेणार आहे कन्सीलर फॉरएवर 52चंच. शेड नंबर आहे 02. आणि जिथे मला थोडंसं हायलाईट करायचं आहे, एवढं नाही,
इथे मी लाव. त्याच्यानंतर परत ब्लेंड करून घ्यायचं चांगलं. आज मला ना मी बोलत नाही ना तर मला असं वाटतच नाही काय करता, पण आता घसा पण दुखतं म्हणजे मी शांत आहे. थांबतो निकल गेले. सो इथे झालं आहे आपलं हायलायटिंग कन्सिलर लावून. ठीक आहे. माझा इकडे मी लाईट लावलेली म्हणजे तो एकदम डोळ्याला इकडे बघितल्यावरती त्रास होतात. ओके. सो इथे मी थोडंसं पाठीमागे सरकते. ओके. सो इथे मी लावलं आहे माझं कन्सिलर. नेक्स्ट मी खूपच पुढे होते का मगाशी. ओके. सो इथे मी लावलं आहे माझं काय लावलं मी कन्सिलर. नेक्स्ट आपण लावणार आहोत कॉम्पॅक्ट पावडर, कारण की लूज पावडर जे मेकअप आर्टिस्ट असतात ते जास्त यूज करतात. सो इथे मी घेतलं आहे फेसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट पावडर आणि याच्यामध्ये शेड आहे नॅचरल 02 आणि मी हे कॉम्पॅक्ट सगळीकडे लावणार आहे. व्हिडिओ बनवण्याच्या आधी एवढं थंडी वाजत होती, पण आता मला खूप जास्त गरम होतं. सो जिथे जिथे आपण फाउंडेशन लावलं तिथे तिथे कॉम्पॅक्टने आपल्याला सेट करायचं. ओके. सो हे झालं आहे आपलं लावून कॉम्पॅक्ट. त्याच्यानंतर आणि हो अजून एक, जर का तुम्हाला माझ्या वॅनिटीची टूर हवी असेल तर मला कमेंटमध्ये येस टाईप करा, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी माझ्या वॅनिटीची टूर देईल. ओके. नेक्स्ट आपण घेणार आहोत ब्लश. सो ब्लशसाठी आपण यूज करणार आहोत स्विस ब्युटीचं ब्लशर पॅलेट. ओके. आणि इथे जिथे जिथे ब्लश सो हे लावलं मी ब्लश. जास्त लावायचं आहे. ओके. ब्रश घेणार आहे आणि ह्याच ब्रश पॅलेटमधून तुम्हाला जर का दिसत असेल जो हा कॉन्टोर शेड आहे ना इकडचा, तो पिक करून मी माझ्या क्रीजवरती अप्लाय करणार आहे. बिकॉज आपण रेड साडी घालणार आहोत, त्यांचं लग्न होतं, त्यांना एवढा वेळ पण नसतो की एवढं आय लुक वगैरे करत बसा. तो म्हणून सिम्पल आय लुक करणार आहोत जो इझी लवकर होईल. सिंगल तुम्हाला जर का पिंक कलर घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जो कलर असेल तो घ्यायचा आणि सिंगल कलर फक्त क्रीजवरती अप्लाय करायचा आहे आणि त्याच्या एजेस पण जे आहेत शार्पने ठेवायचं, त्याला ब्लेंड करायचं. ओके. मी असा एक ब्रश घेतला आहे अँगलचा. देन मी काय करणार आहे त्याच्यामधून घेणार आहे कलर. ओके. हा ग्रीन कलर घेऊन इथे मी प्लेस करणार आहे. ओके. दिसतं तुम्हाला. ओके. सो हा झाला आपला कलर प्लेस करून. याच्यानंतर काजळ लावायचं आहे. सो काजळसाठी मी घेणार आहे जेल लायनर फॉरएवर 52चं. तेच घेऊन मी थोडंसं एकदम थोडं ते इकडे पण घेऊन ठीक आहे. हे लावलं मी माझं काजळ. ओके. सो आयब्रोज फिल करण्यासाठी आपण घेणार आहोत पॅकचं जेल आयलायनर आणि असा एक फ्लॅट
अँगलचा ब्रश घेऊन पहिले आपण एक कोम करून घेऊ. ओके, सॉरी, मला पण असं एकदम शांत शांत व्हिडिओ काढायला अजिबात आवडत नाही. मला स्वतःलाच खूप बोर होतं. सो आय कॅन इमॅजिन की तुम्हाला किती होत असेल, पण ठीक आहे. ओके, सो ह्या झाला आपल्या आयब्रोज फिल करून. परत एकदा कोम करू, कारण की ज्याने आपल्या आयब्रोज आहे त्या अजून छाप दिसतं. सो मी फक्त थोडंसं एकदम बारीक लायनर लावेल. ठीक आहे, सो लायनर मी लावणार आहे मेबिलिनचा. मस्कारा मी मेबिलिनचाच घेणार आहे. त्याच्यानंतर आपण लावणार आहोत हायलायटर. मी हायलायटर यूज करते सेम फॉरएवर 52चं. हायलायटर कुठे गेलं? फॉरएवर 52चं हायलायटर. हे आपण करू ओपन आणि हे लावू. ओके, सो हे झालं आपलं हायलायटिंग करून. त्याच्यानंतर हे स्विस ब्युटीचा पॅलेट घेऊन, त्याचा हात रोज गोल्ड कलर आहे ना, तो घेऊन एकदम थोडासा असा. ओके, एकदम थोडासा. ओके, सो आपलं झालं आहे सगळं करून. आता फक्त काय करायचं, लॅश लावायचा. पण जर का तुम्हाला इथे लॅश नसेल लावायचा, तुम्ही टोटली स्किप करू शकता. तो मी इथे घेत आहे आय मॅजिकच्या लॅश आणि ग्लू घेते मी पॅकचा ग्लू. ओके, ओके, सो ही झाली आपली लॅश लावून.